नमस्कार श्रोते हो. मी संस्कृत शिक्षिका, सूत्रसंचालिका, निवेदिका आणि निरूपणकर्ती सौ पल्लवी आचार्य काटेकर. मला माझ्या विद्यार्थ्यांनी एक खूप छान प्रश्न विचारला बरं का. ते असं म्हणाले की बाई मोठा माणूस म्हणजे कोण बरं, की ज्याच्याकडं खूप पैसा आहे, ज्याच्याकडं खूप घरं आहेत, बंगला आहे, गाडी आहे, अशी माणसं मोठी का? मी त्यांना एक संस्कृतमधलं सुभाषित सांगितलं. विद्या ददाति विनयम विनयात याति पात्रतां पात्रत्वात धन वाप्नोती धनात धर्मम ततः सुखम. अर्थात विद्येला विनयाची, धनाला दातृत्वाची आणि कार्याला प्रेमाची जोड ज्यांच्या आयुष्यामध्ये असते अशी माणसं मोठी असतात. आणि ही माणसं अहंकारापासून खूप लांब असतात, खूप दूर असतात. आणि त्यांचं आयुष्य, त्यांचं वागणं बोलणं हे सूर्यप्रकाशासारखं लख्ख असतं. त्यांच्या वागण्यात आणि बोलण्यात कुठेही तफावत नसते. मला सांगा, चांगदेवांकडे काय नव्हतं? सगळंच होतं. 14 विद्या, 64 कला, सिद्धी, अनुपम लावण्य असं सगळं काही चांगदेवांना मिळालेलं होतं. परंतु अहंकारामुळं चांगदेवांची पाठी मात्र कोरीच राहिलेली होती. म्हणून संत महिपती अतिशय सुंदर लिहितात याच्यावरती. ते असं म्हणतात की अवगत असल्या 14 विद्या 64 कला, 14 विद्या 64 कला अवगत असल्या जरी सकळा, परी चित्ती नाही एक प्रेमकळा, तरी विफळास अवघ्याची. म्हणून प्रेमानं जे जग जिंकतात, जी माणसं प्रेमपूर्वक सर्वांशी वागतात, अशी माणसं खऱ्या अर्थानं मोठी असतात. आणि अशीच माणसं ही मानवतेचं मंदिर घडवू शकतात. म्हणून खरा मोठेपणा हा प्रेमामध्ये असतो, विनयामध्ये असतो.